मित्रांनो नमस्कार. घरकुल योजना स्वतःच्या हक्काचे घर आणि याचे स्वप्न पूर्ण पाहणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबासाठी राज्य सरकारने एक अतिशय दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजना, इंदिरा घरकुल आवास योजना किंवा शबरी घरकुल आवास योजना असेल तर ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांना आता मूळ अनुदानाव्यतिरिक्त 50,000 रुपयाचे अनुदान आता एक्स्ट्रा मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळामध्ये घर बांधकामासाठी खर्च पेलणं खूप कठीण होत असल्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. हे अनुदान नेमके मिळणार कसे, याचे स्वरूप काय असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्कीच करून घ्या. तर आता वाढत्या महागाईमुळे सर्वांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावे आणि गरीब नागरिकांना सुद्धा आपलं पक्क घर मिळावं म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ही योजना राबवत त्यातील महत्वाची योजना म्हणजे घरकुल योजना, यामध्ये अनुदान आता वाढवलं आहे. ही योजना ग्रामीण भागात ग्रामपंचायत मार्फत चालवली जाते. त्याचबरोबर तुम्ही शहरी भागात जर राहत असाल तर शहरी भागामध्ये नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, यांच्या मार्फत ही योजना राबवली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे वीट असेल, लोखंड असेल, सिमेंट असेल किंवा इतर कोणती वस्तू असेल याचे भाव आभाळाला जाऊन भिडल्यामुळं नागरिकांचं घर बांधणं खूप कठीण झालंय. म्हणून सरकारकडून या नागरिकांना विशेष भेट म्हणून घरकुल योजना राबवली जाते. तर या अगोदर घरकुल योजनेला 1,56,000 रुपये अनुदान होते, परंतु आता वाढत्या महागाईमुळे या रकमेमध्ये वाढ करून घरकुल पूर्ण होत नसल्यामुळं नागरिकांचं घराचं स्वप्न आता पूर्ण व्हावं यासाठी राज्य सरकारने पुन्हा यामध्ये 50,000 रुपये अनुदान वाढवलं आहे. आता 2,10,000 रुपये हे अनुदान वाढवलं असून लाभार्थ्यांना ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यावर मिळणार आहे. परंतु हे 50,000 रुपये मिळवण्यासाठी काही महत्वाच्या आणि जाचक अटी सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे. तर या जाचक अटी म्हणजे ज्याही लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाला असेल, त्यांनी घरकुलाचा पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केलेला असेल तर त्यांना ई मास्टर स्वरूपात ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केल्या जाते. एकदा का घराचं काम पूर्ण झालं त्यानंतर या लाभार्थ्यांना आपल्या घरावर सोलर बसवणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. म्हणजेच राज्य सरकारने ही वाढीव अनुदान 2 मुख्य भागात विभागलं आहे. यामुळे लाभार्थ्यांना घराचं बांधकाम पूर्ण करण्यासोबत आता विजेमध्ये सुद्धा बचत करण्याला मिळणार आहे. म्हणजे त्यांचं विजेचं बिल हलकं होईल, त्यांना वीज बिल हे फ्रीमध्ये होईल. जर तुम्ही सौर ऊर्जा प्रणाली बसवली तर तुम्हाला पीएम सूर्यघर मोफत वीज योजना आणि 15,000 रुपये मिळून एकूण 45,000 रुपयापर्यंत फायदा आता मिळणार आहे. आता सोलर जर तुम्ही बसवलं नाही तर तुम्हाला हे 50,000 रुपये अनुदान मिळणार नाही. तर या व्यतिरिक्त अनुदान सर्वांनाच मिळेल असं सुद्धा सांगता येणार नाही. त्यासाठी काही जाचक अटी सुद्धा लावण्यात आलेल्या आहे. राज्य सरकारने 10 नोव्हेंबर 2025 रोजी हा वाढीव निधीसाठी मंजुरी दिली असून सध्या हा निधी जिल्हा स्तरावर वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, या व्यतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहेत. तर ग्रामीण भागातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने ही दिलेली 50,000 रुपयाची अतिरिक्त मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे. त्यामुळं केवळ डोक्यावर छप्परच मिळणार नाही तर सौर ऊर्जेमुळे वीज बिलातून कायमची मुक्तता या नागरिकांना मिळणार आहे. आता तुम्ही घरकुलाचा टप्पा पूर्ण केला असेल आणि तुम्हाला सौर ऊर्जा प्रणाली जर तुम्ही बसवली नसेल तर तुम्हाला ही 50,000 रुपयाचे व्यतिरिक्त अनुदान त्या ठिकाणी मिळणार नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत मार्फत ही 50,000 रुपये कसे मिळतील या संदर्भात ग्रामीण भागातील ग्रामसेवक यांच्याकडे विचारणा करू शकता किंवा हे अनुदान तुम्हाला मिळणार कसे याची ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता. तुम्ही जर शहरी भागात राहत असाल, तुम्हाला हे घरकुल मंजूर झालेलं असेल, तुम्ही सौर ऊर्जा प्रणाली बसवली असेल तर तुम्ही नगरपालिका, नगरपंचायत मध्ये जाऊन याची संपूर्ण आढावा माहिती काढू शकता आणि हे व्यतिरिक्त 50,000 रुपये अनुदान तुम्ही डीबीटी प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावर मित्रांनो घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुमचं घरकुल मंजूर झालेलं असेल, तुम्ही सौर प्रणाली बसवली असेल तर 50,000 रुपये तुम्हाला व्यतिरिक्त आता हे मिळणार आहे. तर अशा प्रकारे 2,10,000 रुपये अनुदान नागरिकांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. तुम्हाला हे घरकुल मिळालं असेल तर याची तुम्ही माहिती घेऊन हे 50,000 रुपये अनुदान मित्रांनो मिळू शकता. मित्रांनो व्हिडिओ मधील माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या.